वक्त्याने कुठल्याही एक स्त्रियांमध्ये दोन पद्धती असतात बघा. एक असते ती म्हणजे सुग्रण आणि दुसरी असते ती म्हणजे अन्नपूर्णा. आता सुग्रण म्हणजे काय? जी अगदी छान स्वयंपाक बनवते, सर्व पदार्थ टाकते, सर्व मसाले टाकते, जिरे मोहरी अगदी जास्त प्रमाणात वापरते, इतकं छान जेवण बनवते, इतकं छान जेवण बनवते. आणि त्या जेवण बनवणारीला काय म्हणतात? तर सुग्रण म्हणतात. कारण ती छान स्वयंपाक बनवते, सर्व कार्य छान करते, म्हणून तिला सुग्रण म्हणतात. पण दुसरी असते ती म्हणजे अन्नपूर्णा. ती स्वयंपाकही छान बनवते, पण आपल्या पुढे जो मनुष्य, जो व्यक्ती भोजनाकरता बसलाय, अर्थातच जेवण करण्याकरता बसलाय, त्या व्यक्तीला जे अपेक्षित आहे, त्याला जे पचणार आहे, त्याला जे रुचणार आहे, असाच पदार्थ ती वाढते. मला सांगा, वक्त्याने सुग्रण असण्यापेक्षा अन्नपूर्णा असावं. मला कितीही संस्कृत श्लोक जरी येत असतील तरी ते तुम्हाला समजतील का? समजतील का? जर समजत असतील तर आपण उद्यापासून पूर्ण कथा संस्कृतमध्ये करू, चालेल का? ज्या अर्थी तुम्हाला संस्कृत समजत नाही त्या अर्थी मला कितीही जरी श्लोक येत असतील तरीही मी ते श्लोक न म्हणता ज्या अर्थाने, ज्या प्रकाराने तुम्हाला जी भाषा, ज्या भाषेमध्ये समजेल अशीच भाषा वापरणं गरजेची आहे. मी पूर्ण दिवस मला ज्या प्रकारे येतं त्या प्रकारे न बोलता तुम्हाला ज्या प्रकारे समजल्या जाईल, सोपं जाईल, त्याच प्रकारे बोलावं. म्हणून सांगण्याचा उद्देश एवढाच की वक्त्याने सुग्रण असण्यापेक्षा, म्हणजेच अगदी 1 किलो साखर टाकून शिरा बनवला, पण जो जेवणार आहे, जो ताटावर बसलाय, त्याला शुगर जर असली तर काय फायदा आहे का? तो ते खाणार आहे का? त्याला त्याची चव मिळणार आहे का? तो घेऊ शकणार आहे का? नाही ना. त्याच प्रकारे पुढच्यालाही ते रुचावं, पचावं, याच प्रकाराने बोलल्या जावं, अशाच हेतूने मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून आता आपण जी दुसऱ्या क्रमांकाला कथा सांगितली ती बिंदुक आणि चंचुलाची. बिंदुक आणि चंचुला या दोन जणांची कथा स्कंद पुराणात वर्णन केल्या गेली की या पूर्ण नगरामध्ये जे राहणारे व्यक्ती होते ते पूर्णच दुराचारी होते. त्या नगरामध्ये एक सुद्धा असं घर नव्हतं की तो भगवंताला मानत असत, भगवंताची पूजा करत असत, भगवंताची भक्ती करत असत. अगदी सर्वजण दुराचारीच. पण तिथेच राहणारे हे बिंदुक आणि त्याची पत्नी चंचुला. चंचुला ही पतीची सेवा करत होती खरं, पण बिंदुकचंच मन एका वेश्येवर भुललं. ज्याप्रमाणे देवराजाचं मन परस्त्रीवर गेलं, त्याच प्रकारे बिंदुक सुद्धा अगदी सुंदर पत्नी त्याला असूनही त्याचं मन परस्त्रीवर गेलं. त्याच्याकडून पाप घडलं, पत्नीला सोडून दिलं, आईवडिलांची सेवा बंद करून टाकली, मुलाबाळांना दूर केलं आणि वेश्येसोबत तोही राहू लागला. त्याचा प्रकार असाच झाला, जोपर्यंत धन होतं तोपर्यंत राहिला, नंतर आता काय करावं. चंचुला ही मात्र अगोदर पतिव्रता होती, पतीची सेवा करत होती, पतीची भक्ती करत होती. ती म्हणाली, मी जरी किती पातिव्रत्य धर्म पाळला तरी सुद्धा जर पतींची इच्छा नसेलच तर माझा काही एक फायदा होणार नाही. जेव्हा बिंदुकने पत्नीला सोडून दिलं, अर्थातच चंचुलेला सोडून दिलं, तेव्हा तीही अगदी वाईट कर्माने वागू लागली. पण योगायोगाने असं झालं, ती जेव्हा माहेरी गेली तेव्हा तिचे भाऊबंद सर्व तीर्थयात्रेला जाऊ लागले. आता माहेरी गेली, तिथे सर्व तीर्थयात्रेला जाताय हे ती पाहतीये. तिची सुद्धा इच्छा झाली, म्हणाली आता इतके दिवस आपण जे काही वाईट कृत्य केलं ते असो, पण आता याच्या पुढे तरी आपण चांगलं कर्म करावं. या उद्देशाने तिला संगत लाभली, ती म्हणजे तिच्या भाऊबंदांची. आणि खरंच या आयुष्यामध्ये
जो काही मनुष्य वाईट मार्गाला जातो किंवा चांगल्या मार्गाला जातो ते फक्त एकाच गोष्टीने, आणि ती म्हणजे त्याच्या संगतीने. कितीही वाईट वागणारा जर मनुष्य असला आणि चांगल्याच्या संगतीत गेला, तो चांगल्या झाल्याशिवाय राहतच नाही. कितीही चांगला वागणारा मनुष्य असला, परमार्थ करणारा मनुष्य असला, देवधर्म करणारा मनुष्य असला, जप करणारा मनुष्य असला, नाम घेणारा मनुष्य असला, संत चरित्र ऐकणारा मनुष्य असला, तरी सुद्धा जर वाईटाच्या संगतीत गेला तर त्याच्यासारखंच तो झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून चंचुलाला अगदी संगत चांगली लागली आणि याच कार्याने ती एका ठिकाणी तीर्थस्थानावर गेली, अगदी संगतीच्या कार्याने. म्हणूनच संतांनी सुद्धा सांगितले, अगदी कवयित्रींनी सुद्धा सांगितले, तुम्हाला जर चांगलं कार्य करून घ्यायचं असेल ना तर तुमची संगत महत्त्वाचीच आहे. म्हणून तुम्ही काय करा तर जेणेकरून तुमचा उद्धार होईल अशांच्या संगतीत राहा. मग कुणाच्या संगतीत राहिल्याने या जीवाचं, या देहाचं कल्याण होणार? तर संतांच्या संगतीत जर आपण राहिलं तरच या देहाचं सार्थक आहे. म्हणूनच सांगितले, संतांच्या संगतीला तुम्ही लागा, जेणेकरून तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. कोई तेरो बड़ भाग रे, कोई तेरो बड़ भाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. हरि कीर्तन में लाग रे, हरि कीर्तन में लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. कागा से तो है हंस बनावे, कागा से तो है हंस बनावे.
मिट जाए, अरे रे मिट जाए दिल के दाग रे, तेरी अच्छी बनेगी सल्तन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। संतन संग करे भक्ति बढ़ेगी, संतन संग भक्ति बढ़ेगी। हे राम चरण अनुराग रे, राम चरण अनुराग रे, शिव चरण अनुराग रे, राग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। अरे महादेव, हरि शिव महापुराण की, पार्वती पते हर हर महादेव। आता तुम्हाला जर आज बक्षीस दिलं तर रोजच द्यावं लागेल. त्याच्यामुळे ना पूर्ण 7 दिवसांचं मिळून 1 दिवस देऊ हं. पार्वती पते हर हर महादेव. या संतांची जर संगत आपण केली, या संतांच्या जर संगतीत राहिलो तर नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आपण लहान मुलांकडे सुद्धा जर लक्ष दिलं ना बघा, जे काही 2 लहान मुलं सोबत राहतात ते अगदी सारखेच वागतात. कारण लहानपणापासूनच संगतीचा परिणाम होतो. अगदी आपला मुलगा कितीही चांगला राहणारा असला, चांगलं बोलणारा असला, कुणाला त्रास देणारा नसला तरी सुद्धा ते का 4-5 दिवस एका खोडकर मुलासोबत राहिला तर लगेच परिणाम दिसून येतो. मग ज्या अर्थी एवढ्या लहान मुलामध्ये संगतीचा परिणाम होऊ शकतो तर आपल्यात होणार नाही का? त्याच्यामुळेच अगदी संगतीकडे लक्ष देऊन, अगदी संतांचीच संगत करून, अगदी भक्तांचीच संगत करून आपण जर मार्गाने चाललो तर नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून चंचूला ही असणारी तिला संगत लाभली आणि चांगली, ती म्हणजे तिच्या भाऊबंधांची. आणि त्यांच्यासोबत ती तीर्थक्षेत्रावर गेली, स्नान केलं. आता तिला एक शिवालय दिसलं, तिथे अगदी सर्व स्त्रिया भक्तिभावाने पूजा करताय, अर्चना करताय, आरती करताय, ओवाळणी करताय. हे सर्व बघितल्यानंतर तिच्याही मनात इच्छा झाली की आपण सुद्धा इथे भगवंताचं दर्शन घ्यावं आणि सांगू आपल्या संसारिक कार्यामध्ये आपली काहीही इच्छा होऊ शकेल ती पूर्णही होईल. पण आपल्या या बुद्धीमध्ये जर त्या भगवंताच्या दर्शनाची सद्बुद्धी आली ना तर नक्कीच असं कुठेतरी समजावं की भगवंत आपल्याला त्याच्याकडे बोलवतोय.
आपल्या जर मनात इच्छा झाली कथा श्रवण करायला जायचे तर नक्कीच समजावं भगवंताने आपल्याला इथे बोलवून आणले. आपल्या जर मनात इच्छा झाली आज भगवंताला मी पूर्ण पूजेचं ताट करणार आणि पूजेसाठी जाणार, तर असं समजावं त्या भगवंताची इच्छा आहे आपल्याकडून त्याची पूजा करून घेण्याची, आपल्याकडून त्याची आराधना करून घेण्याची. म्हणूनच चंचुलेच्या मनात इच्छा झाली आता मीही सुद्धा भगवंताचं दर्शन घ्यावं, या उद्देशाने ती तिथे गेली. आणि तिथे गेल्या असताना त्या शिवालयामध्ये एवढा दिव्य ग्रंथ चालू होता, तो म्हणजे शिव महापुराण. आता तिने तो ग्रंथ ऐकायला तर बसलीच नाही, फक्त दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन निघणार एवढ्या वेळामध्येच तिच्या कानावरती या दिव्य ग्रंथामधले, या पुराणामधले काही 2 वाक्य फक्त तिच्या कानावरती पडले. ते म्हणजे असं की तो वक्तव्य करणारा वक्ता श्रोत्यांना सांगतोय की ऐका बाबांनो, आपण जे दुराचारी प्रमाणे वागतो, तो दुराचारी कर्म करतो, वाईट कर्म करतो, पापकृत्य करतो, त्याचं फळ आपल्याला मृत्यूनंतर भोगावं लागतं.